नमस्कार, मी सौरभ कोरटकर. एबीपी माझाच्या ऑन द स्पॉट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजवर मी किंवा माझ्या अँकर सहकाऱ्यांनी सांगितलेल्या बातम्या तुम्ही ऐकत होतात, बघत होतात, पण आता एबीपी माझाचे रिपोर्टर्स तुम्हाला बातमी देत आहेत आणि तीही ऑन द स्पॉट. बघूयात. T20 विश्वचषकामध्ये आता अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा होणार आहे. T20 विश्वचषकामध्ये आता अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान दरम्यान होणार आहे, कारण इंग्लंड संघाने ॲडलेड ओव्हलवरती भारतीय संघाचा 10 विकेटनी पराभव केलेला आहे. भारतीय संघानं कष्टाने उभारलेल्या 168 धावांमध्ये विराट कोहलीचं अर्धशतक, हार्दिक पांड्याचं आक्रमक 63 धावा ह्याच्या जोरावरती 168 धावांचं आव्हान हे भारतीय संघाने उभारलं होतं. परंतु इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने जोस बटलर, कप्तान जोस बटलर आणि अलेक्स हेल्सनी मिळून सलामीलाच 170 धावांची नाबाद भागीदारी करून भारतीय संघाविरुद्ध भला मोठा विजय मिळवलेला आहे. एकंदरीतच भारतीय संघाचं T20 स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे आणि ICC स्पर्धांमध्ये विजेतेपद न मिळवण्याचं सिलसिला हा ह्यामध्येही चालू राहिलेला आहे. कारण 2013 सालानंतर भारतीय संघानं ICC स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं नाही आहे. सुनंदन लेले, एबीपी माझा, ॲडलेड ओव्हल. मुंबईतल्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामिनावर सुटका झालेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काही चांगले निर्णय घेतले असं सांगून आपण लवकरच त्यांची भेट घेणार आहोत, हेही राऊतांनी स्पष्ट केलं. राऊतांच्या या स्पष्टीकरणामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील राजकीय कटुता संपवली पाहिजे या देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो, असं संजय राऊतांनी सांगितलं. आम्ही विरोधाला विरोध करणार नाही. राज्यात कारभार उपमुख्यमंत्रीच चालवत आहेत. महत्त्वाचे निर्णय तेच घेत आहेत. म्हाडाचे आम्ही काढलेले अधिकार फडणवीसांनी पुन्हा बहाल केले आहेत. याकडे लक्ष वेधून राऊतांनी त्या निर्णयाचं कौतुकही केलं. पुढच्या काही दिवसात आपण कामानिमित्त देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. संजय राऊत यांच्या नव्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. राऊत काय बोलले हे मी ऐकलं नाही, पण जर त्यांनी भेट मागितली तर मी भेट निश्चित देईन. राजकारणात कटुता दूर झालीच पाहिजे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. खासदार संजय राऊत यांच्या सुटकेचा मला आनंद आहे असं सांगून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. जे लोक तपास यंत्रणेला घाबरून पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांच्यासाठी हा मोठा धडा असल्याचं मत यावेळेला उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. पत्राचाळ कथित घोटाळ्या प्रकरणात जामिनावर आल्यानंतर संजय राऊत यांचं मातोश्रीवर जंगी स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर एका पत्रकार परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांना आलिंगन देऊन मातोश्री निवासस्थानी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राऊतांना मित्र असं संबोधून त्यांच्या हिमतीचं कौतुक केलं. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आपल्या हितशत्रूंशी कसं लढायचं हे राऊतांनी दाखवून दिल्याचा मुद्दा ठाकरेंनी मांडला. आप, ममता दीदी आणि केरळातलं डावं सरकार यांच्यासारख्या लढाऊ बाण्यांचं उदाहरण राऊतांनी देशासमोर ठेवल्याचे गौरवद्वारही उद्धव ठाकरे यांनी काढले. ठाकरे कुटुंबीय आणि शिवसैनिकांनी ईडीच्या कारवाई दरम्यान दिलेल्या साथीचा संजय राऊतांनी आदरानं उल्लेख केला. बाळासाहेबांपासून ते आदित्य ठाकरेंपर्यंत शिवसेनेनं मला भरभरून दिलंय असं यावेळेला राऊतांनी सांगितलं. शिवसेना ही एकच आहे, गट वगैरे काही नाही असं म्हणत राऊतांनी आदित्य ठाकरेंचा हात उंचावला आणि याच हाताने मशाल पुढे जाईल असा विश्वास देखील यावेळेला व्यक्त केला. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर वोक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्यातल्या जवळपास वेगवेगळ्या राजकीय विषयांवर त्यांची 1 तास चर्चा झाली. शरद पवार आणि संजय राऊत या दोघांचेही राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी त्या दोघांनाही एकमेकांविषयी जिव्हाळा आहे. त्यात राऊतांची कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कालच तब्बल 102 दिवसांनंतर जामिनावर सुटका झाली. शरद पवारांनाही गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.
त्यामुळे उभय नेत्यांच्या भेटीमागची तीच कारणं सांगण्यात येत आहेत. पण पवार आणि राऊत यांच्यामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याची बातमी आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना भारत जोडो यात्रेसंदर्भात बोलणं त्यांना टाळलं. शिवाय भारत जोडो यात्रा ही भाजप विरोधी नसल्याची देखील प्रतिक्रिया दिली. कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुजावले, एबीपी माझा, मुंबई. कबरीभोवती गेले अनेक वर्षांपासून उभं राहिलेलं अतिक्रमण राज्य सरकारनं अखेर हटवण्यास सुरुवात केली आहे. राज्य पोलीस, महसूल विभाग आणि वन विभाग यांच्याकडून सारं अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तो दिवस शिवप्रेमींकडून शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. योगायोगाची बाब म्हणजे शिवप्रताप दिनाच्या 363व्या वर्धापना दिवशीच अफजल खानाच्या कबरीभोवतीचं बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी किल्ले प्रतापगडावर पोलिसांचा प्रचंड फौजपाटा तैनात करण्यात आला होता. किल्ले प्रतापगडाच्या अफजल खानाच्या कबरीभोवती वाढत चाललेल्या अतिक्रमणाविषयी सर्वसामान्यांमध्ये नाराजीची भावना होती. अखेर ती अनधिकृत बांधकामं हटवण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्यामुळं हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्षीदार असलेली जगदंबा तलवार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवरायांची ही तलवार भारतात यावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. जगदंबा तलवार पुन्हा एकदा महाराष्ट्रात यावी यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीनं केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 2024 सालच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात यावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. छत्रपतींची जगदंबा तलवार पुन्हा एकदा महाराष्ट्रात यावी याच्यासाठी शिवप्रेमींनी अनेक आंदोलने केली आहेत. आता राज्य सरकारच्याच माध्यमातून ही तलवार महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या लढ्याला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावं या मागणीसाठी आमदार बच्चू कडू गेली 25 वर्ष प्रयत्न करतायत. त्यामुळे दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी बच्चू कडू यांच्याकडून आज मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाडूचं वाटप करण्यात आलं. 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिव्यांग मंत्रालयाची घोषणा करणार आहे. मात्र या मंत्रालयाची जबाबदारी मंत्री म्हणून बच्चू कडू यांच्याकडे येणार का हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. कॅमेरामॅन अनिल संगारेसह राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रगती प्रतिष्ठानचे संस्थापक वसंतराव पटवर्धन यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कर्णमधील मुलांसाठी निवासी शाळा, दिव्यांग विद्यार्थी वसतिगृह आदी विविध इमारतींचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते पार पडलं. आदिवासी आणि अतिदुर्गम भागात 50 वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या प्रगती प्रतिष्ठानचं राज्यपालांनी खास कौतुक केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरव उद्गार काढले. देवदर्शन करण्यापेक्षा मूकबधीर आणि गरिबांची सेवा करा, त्यामुळे जास्त पुण्य लाभेल असं यावेळी त्यांनी म्हटलं. कॅमेरा पर्सन मनोज वाजपेयीसह योगेश माने, एबीपी माझा, मुंबई. लोकसभेची आगामी निवडणूक 2 वर्ष दूर असली तरी राज्याचे उद्योगमंत्री असलेले उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. रत्नागिरीतल्या राजकारणामध्ये पडद्यामागचे किंगमेकर अशी त्यांची ओळख आहे. पण सध्या किरण सामंत शिंदे गटासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणीसाठी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजप बाळासाहेबांच्या शिवसेनेला सोडेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच व्यक्त केला होता. त्यानंतर या मतदारसंघासाठी किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू असूनही रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकारणात किरण सामंत यांचा वावर आजवर पडद्यामागेच असायचा. पण शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर किरण सामंत हे आघाडीवर येऊन शिंदे गटासाठी सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. किरण सामंत यांनी ताज्या राजकीय घडामोडींबाबत आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर अद्यापही स्पष्ट केलेली नाही.
पण जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांची वाढलेली उठबस नेमकं काय सूचित करते याची चर्चा गावागावात सुरू झाली आहे. कॅमेरामन शुभम राऊतसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आरे परिसरातील झाडांबाबतच्या आपल्या भूमिकेवर युटर्न घेतला आहे. MMRCLने मेट्रो 3 कारशेड परिसरातील 84 झाडं कापण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयात 7 ऑक्टोबर 2019 रोजी झालेल्या सुनावणीत MMRCLनं गरजेनुसार आवश्यक असलेली झाडं तोडण्यात आली आहेत असं विधान केलं होतं. पण आता MMRCLनं सर्वोच्च न्यायालयात 84 झाडं तोडण्याची परवानगी मागितली आहे. मेट्रो 3 आरे कारशेड परिसरातील झाडं तोडली जात असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. सर्वोच्च न्यायालयात या संबंधातील याचिका प्रलंबित आहे. आरे परिसरातील मेट्रो 3च्या कारशेडसाठी 33 हेक्टरचा भूखंड हा निश्चित करण्यात आला आहे. मेट्रो 3 प्रकल्प जून 2024 पर्यंत सुरू करण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. कॅमेरामन उत्तम समी, वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवरती अधिकार नक्की कोणाचा या वादात न्यायालयाने मूळ संघटनेचे सचिव असलेल्या बाळासाहेब लांडगेंच्या बाजूनी निर्णय दिलाय. त्यामुळे या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपणच भरू असं लांडगेंनी म्हटलंय. तर लांडगेंच्या विरोधी रामदास तडस गटाने या निर्णयाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे आपण दाद मागणार असल्याचं म्हटलंय आणि आपणच या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरू असा प्रतिदावा केलाय. भारतीय कुस्तीगीर महासंघानं शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद नुकतीच बरखास्त केली होती. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अस्तित्वात आली. त्या कुस्तीगीर परिषदेकडून 20 ते 25 डिसेंबर दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं जाहीर देखील करण्यात आलं. मात्र बाळासाहेब लांडगेंनी त्यांच्या संघटनेच्या बरखास्तीविरोधात न्यायालयामध्ये दाद मागितली. त्यावरती निर्णय देताना न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था असल्याने त्यावरती निर्णय देण्याचा अधिकार भारतीय कुस्तीगीर महासंघाला नाही असा निर्णय दिलाय. त्यामुळे रामदास तडस यांच्या गटाकडून बाळासाहेब लांडगे यांच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे खटला दाखल करण्यात येणार आहे. त्याचवेळी भारतीय कुस्तीगीर महासंघाकडून बाळासाहेब लांडगे यांची संलग्नता रद्द करण्यासाठीच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत. मात्र या सगळ्या वादामध्ये या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वेळेवरती होणार का हा प्रश्न कुस्ती शौकीनांना पडलाय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.